आपला विभूती योग सुरू झाला आहे आता. अध्याय 10वा, श्लोक 21वा. आदित्या नाम नामहम आदित्या नामहम विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. बोलोनिया ऐसे मग कृपावंत म्हणे आदित्यात विष्णू तोमी. मीच तेजस्व्यात रवी रश्मिवंत मरुच समूहात मरीची मी. नभी नक्षत्रात चंद्रमी साचार म्हणे शारंगधर पार्था लागी. आता त्यांच्या मुख्य विभूती इथून सुरू झाल्या म्हणजे प्रत्येक कणाकणात आहे हे सतत ते सांगतायत. पण मुख्य कोणत्या जिथे आपण त्यांचं उपासना रूपाने आपण त्यांना जाणून घेऊ शकतो असं त्यांचं अस्तित्व. तर आदित्य म्हणजे आपल्याला माहितीये सूर्य. सूर्य हे परब्रह्माचं प्रत्यक्ष रूप आहे. सोलर गॉड. आपल्या थिओसॉफी मध्ये पण सोलर लोगोज म्हणून परब्रह्माचं अस्तित्व सांगितलं गेलेलं आहे. तर आपणही आणि उदाहरण देताना आपल्या या युनिवर्स मध्ये सूर्य रूपाने परमात्मा उपस्थित आहे. अत्यंत महत्वाचा प्रेझेन्स आहे हा सूर्य. आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या नुसत्या असण्याने वनस्पती जिवंत आहेत, प्राणी श्वास घेऊ शकतायत, जगू शकतायत आणि माणसांचं अस्तित्वही सूर्यामुळे आहे. तर सगळ्यात पहिला उल्लेख त्यांनी आदित्य म्हणजे सूर्याचा केलेला आहे. त्यातला विष्णू हा मीच असं ते सांगतात. त्याच्यानंतर मीच तेजस्व्यात रवी रश्मिवंत मरुत समूहात मरीची मी. मरुत समूह 49 देवता आहेत वेगळ्या वेगळ्या. त्याच्यामध्ये मरीची नावाची व्यक्ती आहे किंवा शक्ती म्हणू आपण, व्यक्ती नाही म्हणण्यात अर्थ इथे. ती मीच आहे. नभी नक्षत्रात चंद्रमिसाचार म्हणे शारंगधर पार्था लागी. सूर्य म्हणजे डोळे आहेत. म्हणजे आता आणखीन एक सांगते. आता आपल्या भागवतामध्ये सूर्या सूर्य देवता ही डोळ्यांची देवता मानली जाते. आणि आपल्याला माहिती असेल की डोळ्यांचा जर एखादा आजार असेल किंवा काही डोळे शुद्ध म्हणा किंवा डोळ्यांसाठी जर आपल्याला काही उपासना करायची असेल तर ती सूर्य उपासना सांगितली जाते. कारण सूर्य हे तेज आहे आणि डोळ्यांमध्ये तेज असतं. डोळ्यातलं तेज गेलं असं आपण म्हणतो ना, म्हणजे काय तर व्यक्तीला पेशंटला बघायला होत नाही, दिसत नाही काही. तर तेज डोळ्यातलं जे आहे ते सूर्य आहे. आणि म्हणून सूर्य उपासना सांगितलेली आहे. ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो, आजार असतो, तर सूर्य उपासना सांगतात. कारण डोळे म्हणजे सूर्यचं प्रकाश. म्हणून सूर्य सुद्धा महत्वाचा आहे. एक आहे सृष्टीचा परब्रह्म तत्व सृष्टीमध्ये असलेलं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा शरीर निर्मिती झाली आणि या सर्व इंद्रियांची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये डोळे जेव्हा निर्माण झाले तर त्याची देवता म्हणून सूर्याची निर्मिती झाली. नेत्र जेव्हा निर्माण झाले, वर्णन आहे त्याचं खूप सुंदर. एक 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 अवयव निर्माण झाला परब्रह्माचा, सृष्टी निर्मिती झाली तेव्हा. त्याचं अत्यंत सुंदर वर्णन भागवतामध्ये आहे, श्रीमद भागवत मध्ये. तर तेव्हा त्याचे नेत्रचे हे प्रकाश जेव्हा नेत्र निर्माण झाले परमात्म्याचे, त्यातनच त्याची देवता म्हणून सूर्याची निर्मिती झाली. आणि म्हणूनही सूर्य अत्यंत महत्वाचा आहे. एक म्हणजे युनिव्हर्सचा गॉड म्हणून सूर्य आणि आपल्या इंद्रियांचा स्वामी म्हणून, नेत्रांचा स्वामी म्हणून सूर्य, अशी दोन कारण आहेत सूर्यामध्ये.
सूर्याच्या महत्व असण्याची दोन कारण आहेत. त्याच्यानंतर म्हणलं त्यांनी नभी नक्षत्रात चंद्रमिसाचार. आता चंद्र म्हणजे मन. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा चंद्र कशाचा कारक आहे? मनाचा कारक आहे. चंद्राची स्थिती पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये आपली जशी असते, ज्या स्थितीत चंद्र असेल म्हणजे उत्तम स्थितीत, लोअर पॉवर मध्ये असेल, तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीची मनस्थिती सांगितली जाते आणि बघायलाही मिळते. जर लो पॉवर मध्ये चंद्र असेल तर तो व्यक्ती मनाने कमजोर असतो, तो निर्णय घेऊ शकत नाही, तो घाबरा असतो, किंवा त्याच्यात धैर्य नावाची चीज थोडी कमी असते, किंवा मनाने कमजोर असणं मोठा सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, मन कमजोर असणं. मग त्याच्याने निर्णय क्षमतेमध्ये फरक दिसतो आपल्याला, किंवा स्वभाव नाजूक असतो, कारण मन कोमल आणि नाजूक अवस्थेमध्ये असल्यामुळे. तर चंद्राचं हे कधी निर्माण झालं अस्तित्व? जेव्हा मन निर्माण केलं, परमात्म्याने जेव्हा मन निर्माण केलं. आपले जे 24 तत्व मागच्या वेळेला आपण बघितली होती ना, त्याच्यात अंतःकरणामध्ये मन येतं. अंतःकरणाचं 4 भागांमध्ये एक मन येतं. तर त्याच्यामध्ये जेव्हा मन निर्माण केलं तेव्हा त्याची देवता म्हणून चंद्राची निर्मिती झाली, असं वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे. तर ह्या दोनही, चंद्र आणि सूर्य, ह्या दोन महत्वाच्या शक्ती आहेत ज्या आपल्या आतमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. सूर्य शक्ती आपल्या डोळ्यांमध्ये आहे आणि चंद्राची शक्ती आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल, कदाचित ऐकलं असेल, किंवा यापूर्वी मीही उल्लेख केलेला होता, ज्यांची मानसिक अवस्था ठीक नसते ना, असे रोगी, म्हणजे मेंटल इलनेसेस वाले, आणि ज्यांचं कमजोर मन असलेले लोक, किंवा काय म्हणतात ते, ड्रग्ज वगैरे घेणारे पेशंट्स, अल्कोहोल आणि ड्रग्ज ह्याचं प्राशन करणारे वापरणारे पेशंट्स, किंवा मानसिक रोग असलेले लोक, किंवा मन कमजोर असलेले लोक, यांना जेव्हा न्यू मून म्हणजे अमावस्या आणि फुल मून म्हणजे पौर्णिमा, हे दोन्ही दिवस असतात, त्याच्या मागे आणि पुढे एक एक दिवस, म्हणजे असे साधारण 3 ते 4 दिवस, पौर्णिमेच्या सुमारास आणि अमावस्येच्या सुमारास, न्यू मून अँड फुल मून टाइमला, ते डिस्टर्ब्ड असते त्यांची एनर्जी. कोणाची? जे ड्रग्ज आणि अल्कोहोल घेतात ते लोक, नशा म्हणजे काही असेल ते, मानसिक रोगी, आणि तिसरे म्हणजे मनानी कमजोर असलेले लोक. अगदी रिफ्लेक्ट होतं ते बिहेवियर मध्ये, थॉट प्रोसेस मध्ये, की डिस्टर्ब दिसतात ते. तर मन हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आपल्या जीवनातला. आणि डोळे, सूर्य, तर ह्या पद्धतीनं सुद्धा त्या दोन शक्तींचा प्रेझेन्स आपल्यामध्ये आहेच, पण सृष्टीमध्ये पण आहे. आणि म्हणून तिथे ते प्रत्यक्ष परमात्म स्वरूपचा प्रेझेन्स तिथे आहे, हे त्यांनी स्वतः परमात्मा श्रीकृष्णाने इथे सांगितलंय. वेदानाम सामवेदोस्मी, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणाम मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. मरुद बंधू इंद्र. आता मरु म्हणजे काय? देवता. वर सांगितलं मी, मरुत समूह म्हणजे देवतांचा समूह, त्याच्यामध्ये मरीची. आणि आता पुढे म्हणलंय मरुत बंधू. मरुत बंधू इंद्र, देवान माझी मीच. इंद्र म्हणजे सुद्धा माझी शक्ती आहे डायरेक्ट. वेदान माझी साच, सामवेद. आपल्याला माहितीये 4 वेद आहेत, मुख्य 4 वेद आहेत. त्याच्यामधला परमात्म्याचा प्रेझेन्स असलेली शक्ती असलेला सामवेद आहे. आणि देवतांमधला इंद्र आहे. इंद्रियां माझारी 11वे मन, तेमी ऐसे जाण कुंती सुता. पुन्हा इथे दुसऱ्यांदा त्यांनी मनाचा उल्लेख केला. एक म्हणजे चंद्र. चंद्र पण पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी नभी नक्षत्रात चंद्रमी साचार, सृष्टीमधल्या चंद्राचं वर्णन केलंय.
पण मी तिथेच रिलेट केलं त्याला मनाशी, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. पण खाली स्वतः त्यांनी सांगितलंय की इंद्रियां माझारी 11वे मन, ते मी ऐसे जाण कुंती सुता, मन सुद्धा तोच आहे. मग अशा वेळेला जेव्हा आपण जनरली आपण काय करतो, माझ्या मनात आलं, माझ्या मनात आलं, मला असं वाटलं, मला तसं वाटलं. हो की नाही? सामान्य माणूस मन याला असं घेत असतो. म्हणजे काय, की आपल्या आतमध्ये जे वैचारिक ह्याच्यामध्ये जे विचार येतात त्याला आपण मन म्हणतो आणि आपण त्याच्याप्रमाणे कृती करत राहतो. पण जर म्हणतात ना, तन मन धनानी जेव्हा आपण समर्पित होतो, तन म्हणजे शरीर, शरीराने पूर्ण सेवेमध्ये गुरूंच्या किंवा परब्रह्माच्या शक्तीच्या, मनाने पूर्ण समर्पित, म्हणजे काय, समर्पण म्हणजे कसं करणार, तनाचं समर्पण समजू शकतो, शरीराचं समर्पण समजू शकतो, की आम्ही अखंड तुमच्या सेवेत राहू, आम्ही तुम्ही सांगाल ती सेवा करू. किंवा अजून एक, तन मन धन या तीनही मार्गांनी मी समर्पित होईन. तर म्हणजे काय, तर तन म्हणजे आपण एक तर शरीर समर्पित करणं, मग शरीर म्हणजे काय, आपली कृती, आपला भाव आतमधला, आणि आपण जे हातापायांनी, शरीर म्हणजे शरीरात पुन्हा सगळे आले, शरीरात पुन्हा 24 तत्व आली, शरीरात पुन्हा हात पाय हे इंद्रिय आली त्या 24 तत्वांमध्ये, दश इंद्रिय आली त्याच्यात, आणि आपली पूर्ण शरीराची कृती, थॉट स्पीच ऍक्शन, हे सगळं आलं तन मध्ये. मग ह्या सगळ्यांनी मी तुझा सेवक आहे. म्हणजे काय, की आपण जगताना, घरातल्यांचं काम करताना, घरातल्या गोष्टी करताना, किंवा कर्म करताना, प्रत्येक कर्म करताना मी तुला समर्पित राहून करेन. हे झालं तनाचं समर्पण, म्हणजे शरीराचं समर्पण. आता मन समर्पित कसं करायचं, तर येणारे पूर्ण विचार तू देतो आहेस, तू माझं आतमध्ये प्रेरणा रूपानं मौजूद आहेस, आणि तू जे सांगतो आहेस तेच मी करते आहे, करतो आहे काही. अशा पद्धतीनं जेव्हा मन समर्पित करतो, तू जे विचार देशील तेच मला स्पर्श करतील, तू जे माझ्याशी संवाद करशील तोच माझ्या आतमधला संवाद असेल. ह्या पद्धतीनं जेव्हा आपण समर्पित होतो, हे जरा वेगळं समर्पण आहे जे मी आज पहिल्यांदा बोलतेय ह्याच्यावर. आणि हे जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेला असा अनुभव येतो की अक्षरशः मन सुद्धा त्यांच्या ताब्यात. मन अवघड आहे बरं, कोणाच्या ताब्यात जाणं अत्यंत अवघड आहे. पहिले तर ते आपल्याच ताब्यात येत नाही, मनावर कंट्रोल नाही करतायत, मंकी माइंड म्हणतात, मनाला कंट्रोल नाही करतायत, मन धावत असतं म्हणतात. जे घोडे आहेत ते मनाचे, विचारांचे घोडे दौडत असतात. मग मनाला ताब्यात कसं ठेवायचं, पण इथे परब्रह्म सांगते की इंद्रिया माझारी 11वे मन, मी ऐसे जाण कुंती सुता. तो मन म्हणजे सुद्धा तो तो स्वतः आहे. म्हणजे काय, आपण जे सतत म्हणतो माझं मन, माझं मन, माझ्या मनात आलं, पण तिथे तर आपण आपल्या मर्जीने वागताना दिसतो. मग आपल्याला परब्रह्माचं अस्तित्व दिसत नाही. कारण दिसलं असतं तर सगळेच संत झाले असते, इकडे तिकडे सैरभैर धावताना दिसले नसते लोक इंद्रियांच्या मागे आणि प्रपंचामध्ये. आपल्याला तसं दिसलं नसतं जर 11वं मन, जर परब्रह्म प्रत्यक्ष मौजूद असतं प्रत्येकात, तर ते कसं वेगळं चित्र असतं समाजाचं. पण ते मग ते तसं का नाही दिसत, पण तरी इथे का सांगतायत की 11वं मन म्हणजे मी आहे. तर ह्याचं कारण असं की सामान्य माणसाचं मन हे त्या जीवात्म्याच्या हातात असतं, आणि जीवात्मा कोणाच्या समर्पित असतो, इंद्रियांना. इनकार्नेटेड सोल, देह म्हणजे मी, असं जेव्हा मी खूप ओपन करून सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते, त्या कॉन्सेप्ट जरा अवघड आहेत समजायला, पण त्याला अगदी कान देऊन नीट ऐकलं तर समजेल. इनकार्नेटेड सोल म्हणजे या शरीरामध्ये जो घुसला आणि शरीर धारण करून आज उभा आहे, ज्याला आपण आपलं नाव दिलेलं आहे प्रत्येकाचं, तो तो इनकार्नेटेड सोल, इनकार्नेट झाला, घुसला फ्लेश मध्ये.
तो जीवात्मा होतो. नाहीतर तो असतो आत्मा, सोल. सोल जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा तो जीवात्मा बनतो, इनकार्नेटेड सोल. आणि मग इनकार्नेटेड सोल झाल्यानंतर, नुसता सोलचा इनकार्नेटेड सोल झाल्यानंतर तो त्या इंद्रियांना मी म्हणतो, कारण ती चादर पांघरतो. आणि त्यामुळे त्याचं सोल पण, आत्मपण तो विसरतो. आणि मग इंद्रिय जसं म्हणतात तसं तो नाचतो. मग इथे होतं असं की त्या इनकार्नेटेड सोल भरकटल्यामुळे त्या व्यक्तीचं जे दैव स्वरूप, दिव्य स्वरूप जे मन आहे, तेही इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये जातं. मनाचे वारू म्हणजे घोडे म्हणतात, ते दश इंद्रिय आहेत, 10 घोडे. तर ते घोडे मनालाही नाचवतात आणि सोल, इनकार्नेटेड सोलची पण वाट लावतात. म्हणजे त्याला इतकं गुरफटून टाकतात की त्याला स्वतःचं अस्तित्व, मी कोण आहे ह्याचा विसर पडून जातो. हा सगळा खेळ आहे मायेचा, माया, प्रकृती. तर त्यामुळे 11वं मन परब्रह्म स्वरूप असून सुद्धा आपल्याला ते नाचताना दिसतं. मग आपण त्याला मंकी माइंड म्हणतो. ह्या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर. पण 5 मिनिटं जरी स्वस्थ बसलं समोरच्या भिंतीकडे बघत, तर आपण स्वस्थ असतो शरीरानं, पण आपल्या आतमध्ये वादळ उठलेलं असतं. कारण ते इंद्रियांच्या ताब्यात आहे. पण तेच आपण तिथून डिस्कनेक्ट करून, इंद्रियांकडनं मोकळं करून, त्या मनाला जेव्हा समर्पित करतो, तन मन धनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, गुरूंना किंवा परब्रह्माला, त्याबरोबर मनात विचार येणारच आहेत, पण ते इंद्रियांच्या मतलबचे न येता परब्रह्माच्या मतलबचे यायला लागतात. म्हणजे काय? तर त्यातून मनातल्या विचारांच्या मार्फत परब्रह्म स्वतः आपल्याशी संवाद करायला लागतो. हे मी वाचलेलं कुठेही सांगत नाही, मला हे असं कुठेही वाचनात आलेलं नाहीये. हे मी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वर बोलते. कारण होतं असं, आता त्याचं उदाहरण मी देते, कारण आपल्याला उदाहरणाशिवाय समजणार नाही आणि पटणं त्याहून कठीण आहे. तर आता आता जनरल माझं रुटीन चालू असतं, ठीक आहे, प्रत्येक माणसाचं असतं, याही ध्येयाचं चालू असतं. तर बसलेलं असताना काहीतरी मनात विचार येतो. आपण म्हणतो तसंच मी वाक्याचा उपयोग करते. मनात विचार आला, आतमध्ये एक विचार प्रकट होतो. तर मग असं वाटतं की अरे हा विचार असा कसा आला, आणि मग तो आपण प्रकट करतो शब्द स्वरूपात समोरच्याकडे. आणि असा मी विचार प्रकट केला माझ्या एखाद्या फॅमिली मेंबरशी बोलताना, घरातले फॅमिली मेंबर म्हणजे घरातल्या 2 व्यक्ती, मला घरात नवरा आहे आणि मुलगी आहे. गंमत म्हणजे तो सहजपणे व्यक्त केलेला विचार किंवा कॉन्व्हर्सेशन दुसऱ्या दिवशी भलत्याच व्यक्तीकडनं, जो स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड मध्ये आहे, त्या व्यक्तीकडनं मला स्पेशल कॉल येतो की अगं तुझ्यासाठी असा असा मेसेज आहे. काय मेसेज आहे? तर तो काल जो सहज व्यक्त केलेला विचार असतो समोरच्या पुढे, त्याच्याबद्दल मला कन्फर्मेशन आलेलं असतं. म्हणजे तेव्हा ते ऐकून मला असं झालं, अरे बापरे, हे परब्रह्म काय सतत इथे बसलेलं असतं की काय? जे परब्रह्म आपण म्हणतो, आत आणि बाहेर, हा एक अनुभव झाला की ते सतत मी त्याच्यातच बसल्यासारखी, माशाप्रमाणे पाण्यात बसल्यासारखी. हा पहिला अनुभव, की कसं त्यांना कळलं की मी हा विचार व्यक्त केला. आणि त्याचा दुसरा अर्थ हा आहे की 11वं मन परब्रह्म असे, त्यांनीच मला तो विचार दिला, तो मी व्यक्त केला, आणि त्याच्यावर आम्ही डिस्कस करत होतो, काही तो विचार होता त्याच्यावर समोरच्या व्यक्तीशी. तर तो करेक्ट आहे की नाही याचं उत्तर मैत्रिणीकडनं तिच्या ध्यानातनं मला मिळालं. आहे की नाही गमतीशीर बात? खूप मजेशीर आहे. आपण फार विश्वास ठेवायला कठीण आहे हे सगळं, पण हे असं घडतं.
आणि मग तेव्हा निश्चित गॅरंटी होते. 11वे ते मन परब्रह्म असे, कारण तोच विचार देतोय. आता साधा होणारा विचार सुद्धा तिथून येतो. पण ही अवस्था कधी होईल? जेव्हा आपण तन मन धन समर्पित होऊ. तर ते समर्पित होणं खूप आवश्यक आहे. आपण म्हणून कशाचाही विचार करायचा नाही. आपण म्हणून कोणाचंही जीवन ठरवायला जायचं नाही. आपण म्हणून निर्णय घ्यायला जायचं नाही. सतत त्यांना म्हणायचं, मार्ग दाखवा, विचार रूपानी मार्ग दाखवा, कृती रूपानी मार्ग दाखवा, संदेश रूपानी मार्ग दाखवा, प्रेरणा रूपानी मार्ग. प्रेरणा काय असते? प्रेरणा आपण म्हणतो मला प्रेरणा आली. क्रिएटिव्ह थॉट, प्रेरणा आली. व्हॉट इज प्रेरणा? प्रेरणा पण तेच आहे ना, आतमधून उत्स्फूर्त आलेला एक थॉट. तो उत्स्फूर्त कुठून येतो? तो परब्रह्माकडून आत्म्याच्या कनेक्शननी येतो. आणि इथे ते सिद्ध होतं, इंद्रिया माझारी 11वे मन तेनी ऐसे जाणत कुंती सुता. तर आपल्याला सुद्धा ह्या परब्रह्माचा मनामध्ये प्रेझेन्स जाणवायला हवाच. तो तेव्हाच जाणवेल जेव्हा आपण मीचे थॉट कमी करू. मी असं करीन, मी तसं करीन, माझा असा विचार, मी असं केलं म्हणून मला हा अनुभव आला. पण आपण पुन्हा मी मलाच वापरतो ना तिथे. मी प्रार्थना केली आता परवाच, जसं फॉर एक्झाम्पल हिनं म्हटलं की मागच्या सेशनला मंगळवारच्या, की मी असं प्रार्थना केली तर त्यांचं तत्व स्वरूप काय जे काय असेल ते मला जाणवलं. पण पुन्हा मी मला आलं. आपल्याला ते येत नाही, कारण का? तोच करवून घेतोय आणि तोच करतोय. तर ते मी मला कमी झाल्यानंतर सतत त्याच्या मध्येच आपण असल्याचा अनुभव यायला लागतो. आणि म्हणून ते परवा माझ्या डोळ्यासमोर एक हे सेशन करताना अमिबा काढलाय ना सगळ्यांनी. अमिबा ड्रॉ करतात सायन्सच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये कसं असं एक असं आकारहीन असं काहीतरी एक आकार आपण काढतो, असं फिक्स शेप नाही काही. आणि त्याच्या आतमध्ये त्याचं जे फिजिकल बॉडी जी आहे अमिबाची ती. मला आपण सगळे ना, मला म्हणजे आपण सगळे, मला नाही, आपण सगळे त्याच्यासारखे आहोत, त्या अमिबाच्या डायग्राम सारखे. ते परब्रह्मामध्ये मस्त अकंठ बुडलेलो आहोत आणि मस्त जगत आहोत. इतकं सुंदर ते परब्रह्माचं अस्तित्व आहे. त्याला आकारात आपण सगुण रूपात त्याला काही रूप द्या, विठ्ठल म्हणा, देवी म्हणा, गणपती म्हणा, काही म्हणा, त्याला बांधा. आपण बांधलेलो आहोत शरीरात म्हणून. पण जर निर्गुण स्वरूप जाणायचं असेल तर ह्या पद्धतीनं जाणं, की बाहेरही तोच आहे, आतही तोच आहे. हे केवळ एक कव्हर आहे, टर्फल आहे. ते सुद्धा टेम्पररी. ज्या क्षणाला आपण हे एनर्जेटिक चादर उतरवतो शरीराची, त्यावेळेला घटाकाश महदाकाशात मिक्स होतो. घटाकाश म्हणजे घडाच्या आतमध्ये असलेला आकाश, स्पेस, मातीचा घडा. तो जेव्हा फुटतो तेव्हा ते घटाकाश, घटातलं आकाश महत आकाशामध्ये, बाह्य महत आकाशामध्ये मिक्स होऊन जातं, एकरूप होऊन जातं. आपल्याला तसं करावं लागतं. आपल्याला आपण त्याला शब्दामध्ये मी बांधतो. नी आपण आपला आकार, मी म्हणजे लीना. मग लीनाचा जो बाह्य आकार असेल, आकृती, आउटर शेप बॉडीचा, त्याला आपण मी म्हणतो. तो मी काढायचा आहे की घटाकाश महदाकाशात एकरूप झालं. तर ह्या पद्धतीनं आपण 11वं त्याचं स्वरूप आपल्या आतमध्ये अनुभवू शकतो. बाकी डोळ्यांना सूर्याची उपमा दिलेलीच आहे आधीच. सूर्याचं तेज त्याच्यात आहे, म्हणजे डोळे पण तेच आहे. ह्या पद्धतीनं जर आपण एक एक इंद्रिय समर्पित केलं तर आपण उरतच नाही मग. आणि हे इंद्रिय आपण कसं समर्पित करणार? खूप मजेशीर आहे. म्हणजे अक्षरशः ते वर्णन मी तुम्हाला हवं तर, पाहिजे असेल तर डिमांडवरच
मी आपल्या पुढच्या सेशनला मी वर्णन पूर्ण ऐकवीन की कसं आपल्या एक एक इंद्रियामध्ये आपण जो मीचा अहंकार कॅरी करतो, क्रिएट करतो, इनफॅक्ट क्रिएट करतो, आपणच करतो. मायेच्या प्रभावाखाली जाऊन अज्ञानामुळे आपण माझे डोळे, माझा कान, माझं नाक, माझा घसा, माझे केस, माझी त्वचा, माझी इंद्रिय, तर ह्या सगळ्या इंद्रियांमध्ये हे जे माझ्याच्या पुढे जेवढं जेवढं म्हणलं आपल्या शरीरातले भाग, कण, ते सगळ्यामध्ये एक एक देवता आणि त्यांचं अस्तित्व आहे. प्रत्येक देवतेचं अस्तित्व आहे. मग मग आपण आहोतच का तिथे? हा पहिला प्रश्न निर्माण होतो. मग मी नाही, हे मीचा आउटर शेप काढायला ना खूप इझी पडेल, सहज उतरवून ठेवू शकतो. मग आपल्याला तन मन आणि धन नी समर्पण जे आहे ते अगदी सहज. नाहीतर काय करावं लागतं? मोठ्या मोठ्या साधना कराव्या लागतात, तप तपस्या कराव्या लागतात. खूप मोठं समर्पण होण्यासाठी खूप साऱ्या टेस्ट द्याव्या लागतात. पण इतके सोप्यापणे जर आपण एक एकला डिकोड करत गेलो, डोळे म्हणजे काय, नाक म्हणजे काय, कान म्हणजे काय, त्वचा म्हणजे काय, केस म्हणजे काय, आपलं एक एक इंद्रिय म्हणजे काय, पोट म्हणजे काय, त्याच्यात कोणती देवता आहे, नसा नाड्यांमधनं जे रक्त वाहतंय त्याला त्यांनी त्यातनं नद्या निर्माण झाल्या. जेव्हा त्या नलिका निर्माण झाल्या त्यातनं नद्यांची निर्मिती झाली, असं वर्णन आहे. पोटामधनं समुद्राची निर्मिती झाली. इतकं सुंदर वर्णन आहे. मग आपल्याला कळतं की अरे बाहेर आहे ते आत आहे. का म्हणतात असं? पिंडी ते ब्रह्मांडी हा एक आणखीन एक एक कॅप्शन हे आहे, एक सेंटेन्स आहे फेमस. पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड म्हणजे आपल्या शरीरात पिंडामध्ये शरीर पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडात आहे. इतक्या सुंदरपणे जर आपण डिकोड केला आपल्यातल्या मीला, तर आपल्याला कळेल की शेवटी मी उरतच नाही. आणि ह्या पद्धतीनं आपण आपला अहंकार उतरवून चादर असं घडी करून आपण रोज सकाळी ठेवतो ना बेडवरची उठल्याबरोबर, तशी आपण आपल्या शरीराची झोला, हा जो पांघरलेला चादर आहे त्याला आपण नाव दिलंय, तो अगदी सहज घडी करून ठेवू शकतो. आणि सहज आपण परब्रह्माशी एकरूपता अनुभवू शकतो. आणि मग त्या अमिबातल्या अंगाप्रमाणे आपण त्याच्यात डुंबू शकतो. प्राणी मात्रां माझी जी का स्वाभाविक चेतना ती देख मीच आहे. चेतना, कॉन्शियसनेस, सर्व लिव्हिंग बिंग्स मधला कॉन्शियसनेस मीच आहे. कॉन्शियसनेस हाच आहे की आपल्याला मी म्हणून सांगतो. मी लीना हे सांगणारा कोण आहे? कॉन्शियसनेस आहे आपला, आपली चेतना आहे. आपण अनकॉन्शियस होतो तेव्हा आपल्याला आपली अर्धवट अवस्था होते. आपल्याला काही जाग नाहीये, लोक हलवतात बेशुद्ध, आपण अर्धवट अवस्थेत होतो. सबकॉन्शियस, अनकॉन्शियस. तर ती ही जी चेतना आहे ती सुद्धा तो आहे. मग आपण कशासाठी आपण आपल्या स्वतःला, हे शरीराला पण आपण मी म्हणतो असा मला प्रश्न निर्माण होतो. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसुनाम पावकश्चास्मी मेरू शिखरीणामहम. आता आपल्याला कळेल की विभूती योग किती महत्वाचा आहे. विभूती योग आपल्यातल्या मीपणाला उतरवून टाकतो. आणि तेव्हा जाऊन मागच्या वेळेला मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला विश्वरूप दर्शन, खरोखरी तेज आपल्याला जाणवेल त्याच्यामध्ये. जर डोळ्यासमोर आपण वाचताना इमॅजिन केला तर आपल्याला चित्र माहितीच आहे, पण आंख बंद करून त्याला अनुभव घेऊ शकतो पुढच्या अध्यायात. सर्व रुद्रांमाजी शिव मदनारी मीच तो निर्धारी धनुर्धरा. आता का म्हणतायत परमात्मा श्रीकृष्ण की शंकर मी आहे म्हणून? शंकर का म्हणतात? सदाशिव भोलेनाथ का म्हणतात की मी सर्वस्व आहे? प्रत्येक जण येतो तो म्हणतो मीच आहे, अशी एक शंका
जेव्हा आपण ग्रंथ वाचतो तेव्हा यायला सुरुवात होते, सुरुवातीला स्टार्टिंग स्टेजमध्ये, की अरे श्रीकृष्ण पण भगवद्गीतेत सांगतो की मीच सर्वस्व आहे. आपण जर काशी विश्वनाथाचं ते काय बरं, रुद्र शिव शिवाचं एक ग्रंथ आहे, त्याचं नाव विसरले मी. ते वाचतो, त्याच्यात त्यांनी म्हणले की मी परब्रह्मन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, महादेवांनी सांगितलंय. जेव्हा ब्रह्मा सर्व सृष्टी निर्माण करतो, तेव्हा ब्रह्मा गोष्ट सांगताना भागवतामध्ये त्यांनी सुद्धा म्हणलं की मी परब्रह्म आहे. हे असं का? कारण या तिघांमध्ये असलेली शक्ती, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, पॉवर आस्पेक्ट, लव्ह अँड विजडम आस्पेक्ट आणि क्रिएटिव्ह इंटेलिजन्स इंटेलिजन्स आस्पेक्ट, हे तीन आस्पेक्ट पहिले त्यांनी निर्माण केले परब्रह्मानी. पॉवर मध्ये रुद्र येतं, म्हणजे महादेव येतात. लव्ह अँड विजडम मध्ये विष्णू तत्व येतं. आणि इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, निर्मिती करण्याचं सामर्थ्य, हे ब्रह्मामध्ये येतं, ब्रह्मतत्वामध्ये. ठीक आहे. तर ही तीन तत्व निर्माण केली, त्याच्याशिवाय या तीन क्वालिटी शिवाय सृष्टी निर्मित होऊ शकत नाही. सृष्टीला पॉवरही पाहिजे, विजडम आणि लव्ह म्हणजे शहाणपणा, बुद्धी आणि प्रेम पाहिजे. आणि पुढचं आणखीन क्रिएट करायला कंटिन्युअस क्रिएशन आहे ना, कारण ते सृष्टी आहे. माणसं मुलांना नवीन जन्म देतात, नवीन सृष्टी निर्मिती, एक झाडातनं 10 झाडं बनतात, एका बीजातनं कित्येक हजार पुढची बीज निर्माण होतात झाडांमध्ये, वनस्पती सृष्टीमध्ये. प्राण्यांमध्ये पण तसे होतात, मल्टिप्लिकेशन मल्टिपल होत जातात त्याचं, जीवांचं. तर हे क्रिएटिव्ह इंटेलिजन्स आहे, निर्मिती करण्याचं सामर्थ्य, हेही आवश्यक आहे. त्याच्याशिवाय सृष्टी निर्माण होऊ नाही शकत. त्यामुळे त्यांनी स्वतः पहिले ह्या तीन महान शक्ती निर्माण केली. आणि म्हणून ते सांगतात, रुद्र महादेव म्हणतात की मी परब्रह्म आहे. विष्णू परमात्मा म्हणतो मी शिव आहे, मी ब्रह्म आहे, मी सर्व आहे. आणि ब्रह्मा सुद्धा सांगताना तेच म्हणतो, जेव्हा तो खालच्यांना सांगत असतो तेव्हा म्हणतो मी निर्माता आहे, मी करता आहे. ह्यासाठी आहे ते सर्व रुद्रांमाझी शिव मदनारी, शिवशंकर मीच तो निर्धारी धनुर्धरा. तोही मीच आहे. मी निर्माणही करतो, पालनही करतो आणि नष्टही करतो. यक्ष राक्षसात धनवंत जो का, तो श्री शंभू सखा कुबेर मी. अष्टवसू माझी अग्नी तो मीचाच, पर्वतात उंच मेरू तो मी. आता बघा किती सुंदर त्यांनी सगळी सृष्टी या विभूती योगात कव्हर केलेली आहे. देवांमध्ये इंद्र आहे, राक्षसांमध्ये धनवंत जोगा, श्री शंभू सखा कुबेर. कुबेर आणि लक्ष्मी आणि कुबेर आपण पूजा करतो ना, कुबेर तोही राक्षस कुळातलाच होता. तो काही ह्याच्यातला नव्हता. तर राक्षस कुळातला कुबेर हा हे होता. तो ह्याचा भाऊ होता. काय नाव त्याचं, रावणाचा. हो, रावणच. रावणाचा भाऊ होता कुबेर. तर तो त्यांच्यामध्ये जो धनवंत लक्ष्मी असलेली उच्च देवता हा कुबेर मी आहे. अष्टवसून माझी अग्नी तो मी साच, आणि पर्वतात उंच मेरू तो मी. सर्व पर्वतांमध्ये उंच असा कोण, मेरू पर्वत होता, तोही मी. म्हणजे काय की सर्व सृष्टीमध्ये जे जे काही मुख्य मुख्य वस्तू म्हणू शकतो आपण त्याला, किंवा पदार्थ आहेत, त्या सर्वांमध्ये परब्रह्माचं अस्तित्व आहे. एक मिनिट. अष्ट अष्टवसू प्रतिमन्वंतरातील आठ वसू
चालू मन्वंतरातील धर्मऋषी व दक्ष कन्या वसु यांचे पुत्र. भागवतात द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसु व विभावसु अशी नावे दिलेली आहेत. त्या या 8 मधले वसूचं जे नाव आहे तो वसु मी आहे. अग्नी अग्नी आहे त्या अष्टवसूंमध्ये. मी नाव पुन्हा सांगते. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसु व विभावसु अशी नावं दिलेली आहेत. अष्टवसु त्यांच्यातला अग्नी हा मीच आहे. मग आपण अग्नीची पूजा करतो की नाही. पर्वतात उंच मेरू तो मी. मेरू पर्वत सर्वात उंच जो आहे, विशेष ओळखला जातो, त्याची क्वालिटी, तोही मीच आहे. पुरोधसाच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पतीम. सेनानीनामहं स्कंद सरसामस्मि सागरः. महर्षीणां भृगरहं गिरां स्मे स्मेकमक्षरम्. यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. जयाचे सहाय्य स्वर्ग सिंहासना जो का सर्वज्ञाना आदिपीठ. जयाचे सहाय्य स्वर्ग सिंहासना जो का सर्वज्ञाना आदिपीठ. पुरोहिता माझी तो मी बृहस्पती म्हणे रमापती ऐक पार्था. बृहस्पती म्हणजे गुरु, गुरुग्रह किंवा बृहस्पती ही यांची देवता आहे. देवतांचे गुरु होते बृहस्पती. महेशाच्या वीर्ये अग्निसंगे जाण कृतिकांपासून जन्म ज्याचा. तोमी कार्तिकेय स्वामी सुविख्यात मुख्य सेनानीत त्रिलोकीच्या. सेनापती होते ते देवतांचे. कार्तिकेय आपण बघितलेलं आहे ते मायथॉलॉजिकल सिरियल मध्ये. ते महादेवांचे पुत्र आहेत आणि कृतिकांनी त्यांना सांभाळलेलं होतं. कृतिका देवी होत्या, त्यांनी त्यांना सांभाळलेलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव एकेकाळी म्हणजे कार्तिकेय म्हणून ओळखलं जातं. ते पूर्ण सेनामध्ये, देवतेच्या सेनेमध्ये ते सेनापती होते. पण स्वामी सुविख्यात मुख्य सेनानीत त्रिलोकीच्या जेवढ्या सेना आहेत 3 लोकांच्या, ते सगळ्यांमधनं कार्तिकेयाला मुख्य म्हटलेलं आहे इथे. आणि तो कार्तिकेय म्हणजे सुद्धा मीच आहे. असं ते सांगतात. जयाचे सहाय्य स्वर्ग सिंहासना जो का सर्वज्ञाना आदिपीठ. स्वर्ग सिंहासनावर कोण बसतो? इंद्र. तो राजा आहे इंद्राचा. जो का सर्वज्ञाना आदिपीठ मूळचे स्थान. पुरोहितां माझी तो मी बृहस्पती म्हणे रमापती ऐका. तर इंद्राला सर्व गायडन्स देणारा, सर्व देवतांना गायडन्स देणारे त्यांचे गुरु, देवतांचे गुरु बृहस्पती होते. आणि राक्षसांचे कोण होते? शुक्राचार्य. तर ते बृहस्पती म्हणजे सुद्धा मीच आहे. महेशाच्या वीर्ये अग्निसंगे जाण कृतिकांपासून जन्म ज्याचा. तोमी कार्तिकेय स्वामी सुविख्यात मुख्य सेनानीत त्रिलोकीच्या. अर्जुन सकळ जळाशयीसाच सागर तो मीच जळराशी. मुख्य सागर म्हणजे समुद्र. समुद्रराज म्हणजे सुद्धा माझच रूप आहेत. महर्षी माझारी तपस्वी जो थोर जाण ऋषीश्वर भृगु तो मी. आता सप्तर्षी आहेत महत्वाचे ऋषी, त्यांच्यामधले भृगु. आता भृगूंनी ज्योतिष विद्येला प्राधान्य दिलं होतं, त्यांनी पुढे आणलेलं आहे. तपस्व्यांमध्ये ऋषी कोण? भृगु. पर्वतांमध्ये मेरू, समुद्र, कार्तिकेय, गुरु बृहस्पती
या पद्धतीनं त्यांनी त्यांचं अस्तित्व ते सांगतायत, म्हणजे आपल्याला कणाकणात ते आहेत याचं जाणीव होते. आता सगळ्या नद्या जाऊन कोणाला मिळतात? समुद्राला मिळतात. आणि तो समुद्र म्हणजे सुद्धा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्यामुळे ही पृथ्वी ची हीट म्हणतो आपण आतमधली, ती ती बॅलन्स होतीये समुद्रामुळे. का तर त्याच्यावर मॅक्झिमम पाण्याचा भाग आहे. म्हणजे केवढं मोठं कर्तृत्व आणि केवढं मोठं कार्य परब्रह्म करत आहे ही पृथ्वी धारण करताना. सर्व वाणी माझी सत्याचा उत्कर्ष नित्य निर्विशेष नांदे जेथे. तो मी एकाक्षर ओंकार निर्मळ बोलिला वेल्हाळ वैकुंठीचा. श्रीकृष्ण नी ओमचं जे महत्व सांगितलेलं आहे, तो ओम म्हणजे सुद्धा मीच आहे. अर्थातच आहे, कारण पहिला सगळ्यात शब्दब्रह्म निर्माण झालं. ओंकार साऊंड पहिले निर्माण झाला. नाद ब्रह्म शब्द ब्रह्म दोन्ही म्हणतात त्याला. तो ओम पहिला निर्माण झाला आणि त्यातून पुढे त्रिदेव आणि बाकी सृष्टी ग्रॅज्युअली निर्माण झालेली आहे. तर सगळ्यात पहिला ओम, जो सत्याचा उत्कर्ष, म्हणजे ज्याच्या तोंडात ओमची धारणा आहे, तो मनुष्य निश्चित सत्य मार्गावर चालणार, सत्य बोलणार, सत्य कृती करणार आणि सत्य वर्तन त्याचं असणार, कारण त्यांनी ओम धारण केलेला असतो. त्याचा अर्थ त्याला कळलेला असतो. जेव्हा तो ओम घेऊन अभ्यास करत असतो, एखादा जप करत असतो. आणि म्हणून आपण जर काही जप माळ घेऊन काही करत असू, जपमाला घेऊन, तर ते आपण तोंडानी वाचेनी ते उच्च शब्द बोलत असल्यामुळे मग पुढे अद्वा तद्वा बोलायचं नाही. म्हणजे काय की आपल्या जिभेनी दुसरं काही दुष्कृत्य वाचेतून आपण करायचं नाही. दुसऱ्याला टोमणे मारणं, दुखवणं, मन दुखावणं, वाईट भाषा वापरणं किंवा शिवीगाळ करणं, हे सर्वसामान्यांसाठी बोलते, आपल्यासाठी नाही. आता हे कारण युट्यूबवर जाणार आहे, तर ते सगळं जो तो माणूस ऐकणार आहे. तर आपल्या तोंडात पटकन अपशब्द येतात किंवा आपण दुखावलो जातो, दुसऱ्यांना दुखावतो शब्दांमधून. ते शब्द आपण उच्चारतो त्याच्या आधी आपण दिवसभरात काय काय कृती केलेली आहे. बसून काही जपमाळ केली आहे, देवाचं म्हणतो आपण, श्लोक म्हणतो, काही साधना करतो, उपासना करतो. म्हणजे काय, तोंडातून ओंकार निघालेला असतो. ओंकार म्हणजे काय, साऊंड आहे. नुसता ओम म्हणणं म्हणजे मग आपण म्हणून नाही आम्ही काही जप वगैरे करत नाही. अरे पण तोंडातून साऊंड येतोय ना, आवाज येतोय. ते साऊंड शब्द ब्रह्म म्हणजेच ओम आहे. त्याच्यात ती शक्ती आहे. तर ती निर्मळ वाचा, सत्याचा कृती आणि वर्तन हे आपल्या व्यक्तिमत्वात उतरलं पाहिजे. जो का कर्माधिक साधना वाचून होतसे निष्पन्न इहलोकी. प्रणव स्वरूपे येई प्रत्ययास पार्था ज्याचा त्यास अंतरीच. आणि म्हणून कर्माधिक साधना वाचून, नुसतं जर तुमचा जप जरी आपण प्राण ओतून अर्थ समजून शब्दांवर प्रॉपर प्रेशर देऊन, म्हणजे तरीका जो सांगितला आहे त्याप्रमाणे जर आपण करू, तर आपल्याला त्या प्रणव स्वरूपातनं सुद्धा परब्रह्माची प्राप्ती कर्माधिक साधन न करता, कर्मकांड आणि एक न करता आपल्याला मिळू शकते. एवढी शक्ती त्या ओंकारात आहे, शब्द ब्रह्मात आहे, नाद ब्रह्मात आहे. आणि तो म्हणजे मी आहे असं ते सांगतायत. सर्व यज्ञान माझी तो मी सोहम जप, यज्ञ आपोआप होय जो का. स्थावरा माझारी पर्वतामधील जो का हिमाचल पुण्यराशी. तो मी जाण ऐसे बोलिला श्रीपती आपुल्या विभूती निवेदिता. आता आता इथे त्यांनी म्हणलंय सर्व यज्ञान माझी तो मी सोहम जप. सोहम जपाला यज्ञ का म्हणलंय? सोहम माहितीये ना काय म्हणतो आपण? सो हम, ब्रीद इन ब्रीद आउट. म्हणजे सोला श्वास घ्यायचा, हमला
सोडायचा. ह्या पद्धतीनं जेव्हा आपण प्रत्येक आपला श्वासाची आहुती देतो परब्रह्माला, त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये, प्रत्येक श्वासाची सोहम सोहम, श्वास घेतला, आपण श्वास घेतो त्याचा आवाज कसा येतो, सो, श्वास सोडतो तेव्हा हम, असा आहे तो सोहम जप. आणि सोहम म्हणताना अर्थ काय आहे सोहमचा, तोच मी तोच आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, ह्यातलाच हा सोहम हा अर्थ आहे, मुख्य अर्थ, की मी तोच आहे. असं प्रत्येक श्वासाला म्हणताना सोहम 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 असं म्हणताना श्वास, ब्रीद इन ब्रीद आउट, प्रत्येक वेळेला आपण तो श्वासाची आहुती देतो आहोत परब्रह्माची आठवण काढताना. आणि सर्वात महत्वाचा यज्ञ, पॉवरफुल यज्ञ काय असेल तर तो हा आहे, आहुती म्हणजे सॅक्रिफाईस. आपण श्वासाचा आहुती देतो आहोत परब्रह्माच्या आठवणीत. आणि म्हणून जर प्रयत्न केला, सोहम जप ची ऍक्च्युली साधना खूप महत्वाची सांगितलेली आहे आध्यात्मिक मार्गामध्ये, ह्याच्यामध्ये आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये. तर आपण म्हणू की ते आपला जप लक्षात ठेवून आपण तो तसा म्हणायचा, तर तसा नाहीये, तो श्वासावर बसतो. आणि श्वासावर कसा बसतो, तर आपण इतकं सगळं बाह्य गोष्टी विसरतो आणि त्या प्रत्येक श्वासाला आपल्याला परब्रह्मच आठवतो. असा तो सोहम जप आहे, जो कंटिन्युअस चालतो कित्येक लाख एका दिवसाला. आणि म्हणून तो यज्ञ आहे, आहुती आहे कारण ती. आणि म्हणून तो सगळ्यात उच्च मानला गेलेला आहे. आणि तो सोहम जप, ती आहुती मी आहे असं परब्रह्म सांगतात. आपल्या अंतर्बाह्य ते आहेत, दुसरं काही आहेच नाही, काहीच नाहीये त्यांच्याशिवाय या सृष्टीमध्ये, काहीही नाही. स्थावरा माझारी पर्वतांमधील जो का हिमाचल पुण्य राशी, हिमाचल म्हणजे काय, तर हिमालय, राजा हिमालय राज होते, पार्वतीचे वडील, ते सुद्धा मीच आहे. ह्याचं कारण का, कारण हिमालयाचा रोल फार मोठा आहे सृष्टीमध्ये. त्या तिथे गेल्यानंतर ती देवभूमी का म्हटलेली आहे, ती उगीच नाही म्हटलेली, कारण तिथे त्या एनर्जीज ऍक्च्युली प्रेझेंट आहेत. गंगेचा उगम तिथे आहे. हिमालयामध्ये खरंच ती डिव्हाइन एनर्जी, लॉर्ड शिवाची एनर्जी मौजूद आहे, आजही आहे. इतक्या हजार कल्प वर्षांनंतर सुद्धा आजही ती देवभूमी खरंच देवभूमी आहे. त्या ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्यानंतर शिवतत्वाचा प्रेझेन्स तिथे जाणवतो, विष्णू तत्वाचा प्रेझेन्स तिथे, दोघही आहेत तिथे, केदारनाथ आणि बद्रीनाथ, दोघही तिथे आहेत. प्रत्येक संतांनी आपली जेव्हा तपस्या सुरू केली किंवा आपला मार्ग सुरू केला, अगदी आदि शंकराचार्यांपासून जेव्हा ही साधना सुरू केली, संन्यास मार्गावर येऊन, सगळ्यात पहिले प्रत्येक संतांनी सुरुवात केदारनाथ बद्रीनाथ पासून केलेली आहे. हिमालयात पहिले पाय ठेवून नमस्कार करून मग आपल्या साधनेला सुरुवात केली आहे, आपल्या दैवी मार्गाला सुरुवात केलेली आहे, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसला सुरू केलेलं आहे. तर तो म्हणून हिमालय अत्यंत मोठा आहे, अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याच्यात ते देवत्व त्या हिमालयात अक्षरशः जाणवत. आणि तीच गंमत आहे, तुम्ही स्वित्झर्लंडचा म्हणजे तुम्ही हे करून बघू शकता एक्सपेरिमेंट, आय डोंट नो एक्सपिरियन्स येईल का नाही मला नाही माहिती, पण एखादा परदेशी बर्फाचा कुठलाही सुंदर देखावा फोटो बघा आणि हिमालयातला फोटो बघा एखादा, दोन्ही बर्फांमध्ये फरक जाणवतो. हा एनर्जीचा एक्सपिरियन्स आहे.
ते बर्फ म्हणजे सामान्य बर्फ वाटतं, असं तिथे डिव्हाइन एनर्जीचा एक्सपिरियन्स येत नाही. फोटोमध्ये बघताना सांगते. तो प्रेझेन्स आपल्याला एखाद्या आपल्या उत्तराखंड मधल्या एखाद्या बर्फाच्छादित अ, पर्वतांचा फोटो बघितल्यानंतर आपल्याला तिथे डिव्हाइन प्रेझेन्स जाणवतो. हा डिफरन्स आहे. आणि तेव्हा पटतं की स्थावरा माझारी पर्वतामधील जो का हिमाचल पुण्यराशी, तो मी जाण बोलिला ऐसे बोलिला श्रीपती आपुल्या विभूती निवेदिता. जेव्हा आपलं अस्तित्व सांगताना, परमतत्व समजावताना त्यांनी हिमालयाचा उल्लेख यासाठी केला, कारण ते स्वतः तिथे आहेत. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारद गंधर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् पार्था कल्पद्रुम आणि पारिजात गुणे सुविख्यात चंदनही परी सर्व वृक्षां माझी जो पिंपळ तो मी श्री गोपाळ म्हणे ऐसे. आता आपल्याला माहिती आहे की कल्प कल्पद्रुम, पारिजात आणि चंदन ही सगळी अ, दिव्य वनस्पती म्हणतो किंवा झाडं वृक्ष आहेत. पण त्यांच्यामध्येही पिंपळ का पूजला जातो. आपल्या ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तेव्हा त्यांची आई पिंपळाला प्रदक्षिणा मारायची. त्यांच्या चरित्रात आहे. पिंपळाला विष्णूचं पूजन करायचं असेल तर पिंपळ वृक्षाची पूजा करतात. किंवा दत्तांचं मंदिरही पिंपळाच्या जवळपास असं कुठे असतं. आय थिंक मी बरोबर सांगते. दत्तांचं जनरली औदुंबर. औदुंबर. अच्छा, पिंपळ. मी ते चित्र काढले ते पिंपळाला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालताना त्यांच्या पोथीमध्ये ज्ञानेश्वरांची आई उपासना तिने केली होती त्यांच्या जन्माच्या आधी. तर तो पिंपळ वृक्षाचं महत्व खूप जास्त आहे. आणि म्हणून पिंपळ वृक्षाच्या इथे कुठलंही कुकर्म करू नये असं सांगतात. ते यासाठीच, कारण तो दिव्य वृक्ष आहे. चित्ररथ तो मी सर्व गंधर्वात. ताई एकच मिनिट, सॉरी इंटरप्ट करतेय. बोल. सोहम नंतर हिमालयामध्ये मी आहे असं आलं, आणि त्यानंतर डायरेक्ट आता तू पिंपळ वृक्ष म्हटली, पण बहुतेक मध्ये ऐरावतात मी आहे किंवा अजून कुठल्या विभूती राहिल्या असतील तर फक्त प्लीज सांग, कारण मी त्या. नाही, ते तर आता इथून पुढे आहे ना. हा काय श्लोक तुझ्या समोरच आहे ना, दिसतोय का तुला? नाही नाही, पिंपळ वृक्षाच्या आधीच्या तुझ्या उल्लेखांमध्ये ऐरावताचा पण उल्लेख गेला. तर अगं, एक मिनिट, ते श्लोकामध्ये आहे. त्या श्लोकात मी वाचलं. आता त्या श्लोकाला मी पुढे वाचतीये, अजूनही आला नाही ऐरावत. हे काय समोर दिसतंय का स्क्रीनवर? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे पार्था कल्पद्रुम आणि पारिजात गुणे सुविख्यात चंदनही परी सर्व वृक्षां माझी जो पिंपळ तो मी श्री गोपाळ म्हणे ऐसे. चित्ररथ तो मी सर्व गंधर्वात जाण देवर्षित नारद मी. आता गंधर्वांमध्ये मुख्य कोण? चित्ररथ नावाचा गंधर्व. आणि देवर्षींमध्ये नारद. नारदांचं स्वरूप पण मीच आहे. सर्व सिद्धांत माझी जो का मुनिवर्य तो मी कपिलाचार्य प्रज्ञावंता. कपिल मुनी, कर्दम ऋषी आणि देवहूतीचे पुत्र कपिल. कपिल मुनींचा जन्म सुद्धा बुद्धिमान, प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान. कपिल मुनींचा जन्म सुद्धा आधीच येऊन विष्णूंनी दृष्टांत देऊन सांगितलेला होता कर्दम ऋषींना, जेव्हा ते तपस्या आणि साधना करत होते तेव्हा, की तुझ्या पोटी मी पुत्र म्हणून जन्माला येणार आहे.
आणि मग मी भागवताचं वर्णन सर्व दूरपर्यंत करणार आहे. आणि नारदाला भागवताचं वर्णन कपिल मुनींनी सांगून म्हणजे वर्णन करून त्यांना तो अनुभव दिलेला आहे. स्वतःच्या आईला देवहूतीला पण त्यांनी मुक्तीचा मार्ग भागवतचं परब्रह्माचं म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन करून भगवंताच्या वर्णनातनं त्याच्या अस्तित्वातनं त्याच्या प्राकट्यातनं समजावून सांगितलंय कपिल मुनी. तर सर्व सिद्धांत माझी जोका मुनिवर्य तो मी कपिलाचार्य प्रज्ञावंत. तर कपिल मुनींचाही अवतार हा परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाचा अवतार आहे. पार्था सुप्रसिद्ध अश्वान माझी सर्व उच्चैश्रवा अश्व तोही मीच. हा उच्चैश्रवा क्षीरसमुद्रातून निघालेला इंद्राचा घोडा 14 रत्नांपैकी एक. जेव्हा समुद्र मंथन झालं त्याच्यामध्ये उच्चैश्रवा अश्व निघालेला होता, तोही माझं स्वरूप आहे असं परमात्मा श्रीकृष्ण सांगतायत. क्षीरसागराचे करिता मंथन निघे तयातून ऐरावत. ऐरावत ही त्यातनच निघाला होता. आणि हे दोन्ही प्राणी म्हणजे हे दोन्ही रूप अश्व आणि ऐरावत हत्ती ते दोन्ही इंद्राकडे होते. इंद्राने घेतलेले होते ते ते दोन्ही म्हणजे माझं स्वरूप आहे प्रत्यक्ष असं ते सांगतायत. पार्था सुप्रसिद्ध अश्वा माझी सर्व उच्चैश्रवा अश्व तोही मीच. क्षीरसागराचे करिता मंथन निघे तयातून ऐरावत. तोमी सकल ही हत्ती माझी जाण होती जे भूषण भूपतींसी. होवनिया प्रजा सर्व लोक पार्था सेविती सर्वथा जया लागी. तोही जाण माझा विभूती विशेष होय जो नरेश नरा माझी. आता नर नर आणि नारायण हे दोन म्हणजे काय आपल्यामध्ये पण परब्रह्म स्वतः आहे. होनिया प्रजा सर्व लोक पार्था सेविती सर्वथा जया लागी. तोही जाण माझा विभूती विशेष होय जो नरेश नरान माझी. तर ह्या पद्धतीनं त्यांचं मुख्य अस्तित्व सर्व सृष्टीमध्ये एक एक रूपामध्ये ते स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी. आपण आज इथे थांबूया. ह्याच्या पुढचं मी पुढच्या वेळेपासून घेईन. आपल्याला काही डिस्कस करायचं असेल तर करू शकतो आपण. ताई हे आयुधांमध्ये वज्रामध्ये ते आहेत ना? अजून आलं नाहीये ते. हा आहे खरं. अच्छा. पण अजून इथे इथे आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. ठीक आहे ठीक आहे, श्लोक जिथे संपलाय त्याच्या आधीच आपण नरामाजीपर्यंत थांबलोय आपण. हम्म. ओके ओके ठीक हा आहे. इथे आहे वज्र ते मी जाणं आयुधान माझारी इंद्राची या करी शोभते जे. इंद्राचं जे वज्र अस्त्र आहे शस्त्र ते सुद्धा मीच आहे.